गुड इव्हनिंग मित्रांनो. आज आपण सेन्सेक्स आणि निफ्टी जे शेअर मार्केटचे पॅरामीटर्स आहेत, त्याचे मेजरमेंट करण्याचे जे पॅरामीटर्स आहेत त्याबद्दल अधिकची माहिती घेऊ. आपण नेहमी ऐकतो की सेन्सेक्सने आज 72,000चा आकडा पार केला, निफ्टीने आज 21,000चा आकडा पार केला. हे काय आहे? आपण लहानपणी जसं प्रगती पुस्तक असतं आपल्या शाळेचं, तसं हे देखील एक प्रकारचं प्रगती पुस्तक आहे स्टॉक मार्केटचं. हे आपलं इकॉनॉमीची पल्स सांगतं, पब्लिकची सेंटिमेंट काय आहे ते सांगतं, डिमांड आणि सप्लाय काय आहे ते सांगतं. आता आपण आधी बीएससी सेन्सेक्स बघू. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बद्दलची अधिकची माहिती म्हणजे हा 1875 पासून अस्तित्वात असलेलं एक्सचेंज आहे. हे अत्यंत जुनं एक्सचेंज आहे, एशियातलं सगळ्यात जुनं आहे आणि जगातलं सगळ्यात 10वं जास्त जुनं स्टॉक एक्सचेंज आहे. आता याचं सेन्सेक्सची जर्नी कशी सुरू झाली? सेन्सेक्सची जर्नी 1 एप्रिल 1979 पासून सुरू झाली. त्यावेळेसचे जे काही टॉपचे 30 कंपन्या होत्या त्याचं जे काही वेटेड ॲव्हरेजची बेस व्हॅल्यू 100 पकडली गेली आणि त्याच्या तुलनेमध्ये आज हे सगळं एक स्टॅटिस्टिकल टूल असतं वेटेड ॲव्हरेज म्हणून, त्याच्या बेसनी हे कॅल्क्युलेट करून आजचा 72,000 71,000 पर्यंत गेलेला सेन्सेक्स आहे. आता याच्यातल्या टॉपचे 30 कंपन्या म्हणजे ब्लूचिप कंपन्या असतात. ब्लूचिप कंपन्या म्हणजे लार्ज कॅप कंपन्या ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगला आहे, जे अत्यंत वर्षानुवर्ष खूप चांगल्या प्रकारे त्यांची ताळेबंद चांगले आहे, बॅलन्स शीट चांगली आहे, प्रॉफिट चांगला आहे, डायव्हर्सिफिकेशन चांगलं आहे. अशा कंपन्या या ग्रुप ऑफ 30 कंपन्यांमध्ये आहे बीएससी सेन्सेक्सच्या, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सेन्सेक्सच्या. आता आपण आधी लार्ज कॅप कंपन्यांचं क्लासिफिकेशन कसं असतं की ज्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन 20,000 कोटीच्या वर आहे त्यांना लार्ज कॅप कंपन्या किंवा ब्लू चिप कंपन्या म्हणतात. ज्या कंपन्यांचं कॅपिटलायझेशन 5,000 कोटी ते 20,000 कोटीच्या मध्ये आहेत त्यांना आपण मिड कॅप कंपन्या म्हणतो आणि ज्या कंपन्यांचं कॅपिटलायझेशन 5,000 कोटी पर्यंत आहे त्यांना आपण स्मॉल कॅप कंपन्या म्हणतो. मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय की बाजारात उपलब्ध असलेले शेअर्स गुणिले त्याची आजची मार्केट व्हॅल्यू म्हणजे त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन. तर हे जे 30 कंपन्या आहेत टॉपच्या, या 30 कंपन्यांनी जो सेन्सेक्स बनतो ते दॅट इज द डिसाइडिंग द पल्स ऑफ द मार्केट. हे झालं बीएससी बद्दल. याचा अजून एक धाकटा भाऊ आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणून, तेही मुंबईत आहे. त्याच्यामध्ये थोडंसं वायडर येते, त्याच्यामध्ये 50 कंपन्या आहेत. त्याचं फॉर्मेशन झालं आहे एप्रिल 1996 ला आणि त्याची बेस इंडेक्स घेतला गेला 1000. याच्यामध्ये आहे 50 कंपन्या आणि त्या वेगवेगळ्या सेक्टरच्या कंपन्या आहेत. हा लहान भाऊ जरी असला तरी याचा इंडेक्स थोडासा वायडर आहे आणि त्या वायडर असल्यामुळे 50 कंपन्या त्याच्यात आहेत. आता त्याच्यामध्ये असलेले कंपन्यांचे आपण जे सेक्टर्स आहेत, कंपन्यांना सेक्टर्स मध्ये ग्रुप केला जातो, ते सेक्टर्सची माहिती घेऊ. सगळ्यात पहिले बँकिंग अँड फायनान्स 27.64% सेन्सेक्स मधला हिस्सा त्याचा. टेक्नॉलॉजी 20.69%, ऑइल अँड गॅस कंपन्या 13.11%, ऑटोमोटिव्ह 5.56%, टेलिकॉम 4.40%, कन्झ्युमर नॉन ड्युरेबल 4.24%, टोबॅको कंपन्या सिगरेटच्या कंपन्या 4.11%, युटिलिटीज 3.59%, इंजिनिअरिंग कंपन्या 3.58%, मेटल्स अँड मायनिंग 2.53%, मिसलिनियस कंपन्या 2.35%, फार्मास्युटिकल्स 2.57%, केमिकल कंपन्या 2.15%, सिमेंट आणि कन्स्ट्रक्शन रिलेटेड कंपन्या 2.02% आणि फूड आणि बेवरेजेस कंपन्या 1.71%. आता हे सगळे एवढे सेक्टर्स असतात. या सेक्टर्सच्या सगळे जे काही टॉपच्या कंपन्या असतात, बीएससी इंडेक्स सेन्सेक्स मध्ये टॉपच्या 30 कंपन्यांमध्ये यांना सामील व्हायसाठी तेवढं मार्केट कॅपिटलायझेशन लागतं आणि एनएससी निफ्टी मध्ये टॉपच्या 50 कंपन्यांमध्ये यासाठी या सेक्टर्सला तेवढं मार्केट कॅपिटलायझेशन लागतं. म्हणजे इनडायरेक्टली त्यांचा परफॉर्मन्स चांगला पाहिजे, त्यांचं बॅलन्स शीट स्ट्रॉंग पाहिजे, त्यांचं पॉलिसी चांगल्या पाहिजे, त्यांचं एक्सपान्शन चांगलं पाहिजे, त्यांचा टँजिबल रेकॉर्ड पाहिजे सेबीकडे. या दर 3 महिन्याला हे त्यांचे ऑडिटेड फायनान्शियल रिझल्ट देत असतात. या वर्षीचं सेम क्वार्टर टू प्रिव्हियस वर्षाचं सेम क्वार्टर त्याचं कंपॅरिझन असतं, त्याच्यावरनं त्याच्या शेअरचे प्राइसेस, त्याचं डिमांड सप्लाय ते सगळं ठरत असतं. आता हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींना आपण शेअर मार्केटच्या भाषेमध्ये सेंटिमेंटल म्हणजे त्याला शेड पण आहे आणि त्याच्यामुळेच याच्याबद्दलचे जसं आपण
सगळ्या गोष्टी त्यांचे परफॉर्मन्स पाहत असतो, तसं त्यांच्या प्रमोटर्सचे काय चाललेलं आहे, प्रमोटर्स बद्दलचे काय बातम्या आहेत आणि गव्हर्नमेंटच्या याबद्दल काय पॉलिसी आहेत, त्या पॉलिसीमध्ये पण आपल्याला लक्ष घालावं लागतं, जेणेकरून याचं फ्युचर काय असू शकतं ते आपल्याला कळतं. हे झालं कंपन्यांच्या याच्यात. आता गेल्या 2 दिवसापासून आपण पाहत आहोत की एक मोठी रॅली चालू होती की सेन्सेक्स 3, 3.5, 4 आठवड्यापासून सतत वाढत होता. ती रॅली काल अचानक ब्रेक झाली आणि कालपासून मार्केट पडायला लागलं. काल जवळपास मार्केटमध्ये 2.5% करेक्शन आलं. आज पण मामूली 0.3, 0.2% काहीतरी करेक्शन आलेलं आहे. आता हे करेक्शन का आलं? आता जस्ट उदाहरण द्यायसाठी म्हणून समजून सांगतो मी. काल आपण आता पाहिलं की सेन्सेक्स आणि निफ्टी मधले जे काही बँकिंगचे सेक्टरचे जे स्टॉक्स आहेत त्याचा जवळपास 27% सहभाग आहे. आणि सध्याचा जो सीझन आहे तो डिसेंबर क्वार्टरच्या रिझल्टचा सीझन आहे. आता सध्या सगळे कंपन्यांचे डिसेंबर तिमाहीचे रिझल्ट येत आहेत. तर याच्यातले जे बँकिंग आणि फायनान्स सेक्टरच्या ज्या कंपन्या आहेत त्याचं एकंदर कॉन्ट्रीब्युशन 27.64% आहेत. आणि HDFC बँक जी बँकिंग सेक्टर मधली खूप बऱ्यापैकी मोठी बँक आहे, प्रायव्हेट बँकिंग सेक्टर मधली बऱ्यापैकी मोठी बँक आहे, तिचे रिझल्ट काही फारसे चांगले नाहीत. कारण की HDFC बँक आणि HDFC मूळ ऑर्गनायझेशन, ज्याला मदर ऑर्गनायझेशन म्हणता येईल, की ज्यांचा बिझनेस हाऊसिंग लोनचा आहे, त्या दोन्ही मर्ज झाल्या आणि थोडंसं बॅलन्स शीट त्यांचं खराब झालं, लायबिलिटीज एकमेकांच्या मर्ज झालेल्या असल्यामुळे. आणि गेल्या 5 क्वार्टर्स पासून शेअर मार्केटमध्ये क्वार्टरला फार महत्व आहे. गेल्या 3 महिन्याची परफॉर्मन्स काय आहे, तर गेल्या 5 क्वार्टर्स पासून त्यांचं जे काय CAGR ग्रोथ आहे ते काय 5.5%च्या वर नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांची निराशा झाली आणि तो स्टॉक काल जवळपास 9% पडला. आता याच्यातले निफ्टीचं कॉन्ट्रीब्युशन साधारण 27.5% आहे, स्टॉक पण 9% पडला. याच्यामुळे सेन्सेक्स काल गडगडला, कारण की HDFCचे जे काय स्टेक होल्डर्स आहेत ते सगळे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत आणि काही मार्जिन कॉल्स असतील, त्यामुळे पॅनिक सेलिंग झाला असेल आणि त्याच्यामुळे काल निगेटिव्ह सेंटिमेंट झाली HDFC बँकेबद्दल आणि काल मार्केट पडलं. तर एक जस्ट उदाहरण म्हणून दिलं की कालची जी काही रॅली होती ती रॅली का बरं थांबली गेली. आता याच पद्धतीने स्मॉल कॅप कंपन्यांसाठी पण NSE स्मॉल कॅप इंडेक्स असतो, मिड कॅप कंपन्यांसाठी पण मिड कॅप इंडेक्स असतो, बँकेच्या कंपन्यांसाठी पण NSE बँकिंग इंडेक्स असतो. तर या सगळ्या गोष्टी इंडेक्समुळे आपल्याला मी आता जे सांगितल्याप्रमाणे त्या मार्केटची पल्स कळतं, त्या मार्केटचं एकंदर बिहेवियर कळतं. आणि शेअर मार्केटमध्ये तिमाही हा फार मोठा पिरियड असतो आणि एखाद्या गोष्टीचा शेअर निवडताना गेल्या 3 तिमाहीमध्ये त्याचे प्रॉफिट असले पाहिजे, तरच तो शेअर घेण्याचा आपण विचार करावा, जेणेकरून आपलं जे काही भांडवल आहे, जी गुंतवणूक आहे ती बऱ्यापैकी सुरक्षित राहील. आजच्या पुरतं इतकंच. धन्यवाद.